श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आजचा विषय प्रत्येक भक्ताच्या मनाला स्पर्श करणारा आहे. मनातील इच्छा स्वामी पूर्ण करतात का? हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी येतो. आपल्याला विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी नक्की आपल्यावरती कृपा करतील. अनेक जण म्हणतात, मी स्वामींची सेवा केली, नामस्मरण केले आणि माझे काम झाले. तर काही जण म्हणतात, मी इतकी भक्ती केली तरी माझी इच्छा अजून पूर्ण झाली नाही. मग नेमके सत्य काय आहे? चला, स्वामी समर्थांच्या शिकवणीतून याचा विचार आपण करूया. इच्छा म्हणजे काय? प्रत्येक माणसाच्या मनात काही ना काही इच्छा असते. कोणाला नोकरी हवी असते, कोणाला व्यवसायामध्ये यश हवे असते, कोणाला मुलाचे सुख हवे असते, कुणाला आजारातून मुक्ती हवी असते, तर कुणाला मानसिक शांतता हवी असते. इच्छा असणे काही चुकीचे नाही, पण इच्छा पूर्ण होण्यासाठी श्रद्धा, संयम आणि योग्य प्रयत्न आवश्यक असतात. स्वामींचा संदेश असा आहे, स्वामी समर्थांनी नेहमी भक्तांना धीर दिला. त्यांचे प्रसिद्ध वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात भक्ताला जगण्याची ताकद मिळते. स्वामी संकट दूर करतीलच, पण त्याचबरोबर संकटांना सामोरे जाण्याचे धैर्यही देतील. श्रद्धा का आवश्यक आहे? श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नाही. श्रद्धा म्हणजे संकटातही आशा न सोडणे. स्वामींवर विश्वास ठेवून योग्य कर्म करत राहणे. फक्त इच्छा व्यक्त करून थांबणे पुरेसे नसते. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवत प्रामाणिक प्रयत्न करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वामी कृपा कशी करतात? काही वेळा आपल्याला जे हवे असते ते लगेच मिळत नाही, कारण कदाचित योग्य वेळ आलेली नसते. स्वामी आपल्याला संयम शिकवतात, कधी चुकीच्या मार्गापासून दूर ठेवतात, कधी मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी एखादी गोष्ट उशिरा घडते. नंतर मागे वळून पाहिल्यावर अनेकांना जाणवते की त्या विलंबामध्ये देखील काहीतरी चांगले दडलेले होते. मनापासून प्रार्थना करा स्वामींच्या समोर. स्वामींसमोर बसताना मन शांत करा, डोळे मिटा, आपली इच्छा नम्रपणे सांगा आणि असे म्हणा, स्वामी, माझ्यासाठी जे योग्य असेल तेच मला द्या. योग्य मार्ग दाखवा, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. ही प्रार्थना मनाला स्थैर्य देते. नामस्मरणाचे महत्त्व देखील आहे. रोज काही मिनिटे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. नामस्मरणामुळे मन एकाग्र होते, चिंता कमी होते, आत्मविश्वास वाढतो. यामुळे जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची ताकद मिळते. इच्छा पूर्ण होण्यासाठी काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहेत. पैकी नंबर 1, श्रद्धा, संयम, सातत्य, प्रामाणिक प्रयत्न, सकारात्मक विचार. या 5 गोष्टी जिथे असतात तिथे जीवनात बदल घडू लागतात. चमत्कार म्हणजे नेमकं काय? लोक चमत्कार शोधत असतात, पण सर्वात मोठा चमत्कार म्हणजे माणसाच्या विचारामध्ये झालेला सकारात्मक बदल. जेव्हा भीतीचे स्थैर्यात रूपांतर होते, नैराश्याचे आशेमध्ये रूपांतर होते, तेव्हाच खरी स्वामी कृपा अनुभवायला मिळते. स्वामींची सेवा दररोज शक्य असेल तर स्वामींचे नामस्मरण करा. चांगले विचार ठेवा, गरजूंना मदत करा आणि सत्य आणि प्रामाणिकपणा जपा.
आई वडिलांचा आदर करा, हीच खरी स्वामी सेवा आहे. जीवनातील अडचणी, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात. भक्तालाही येतात. फरक एवढाच की श्रद्धेमुळे भक्त संकटाशी लढण्याची शक्ती मिळवतो. स्वामी आपल्याला स्थैर्य, विवेक आणि योग्य दिशा देतात. अंतिम संदेश असा आहे मित्रांनो, स्वामींवर विश्वास ठेवा, परंतु त्याचबरोबर कर्म करत राहा. मनातील इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि असे म्हणा, स्वामी, माझ्यासाठी जे हितकारक आहे तेच घडू द्या. जेव्हा श्रद्धा, प्रार्थना आणि प्रयत्न यांचा संगम होतो, तेव्हा जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक विषयासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेवटी सर्वांनी एकदा प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ.